हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, मेंदूचे विकार, पॅरालिसिस, लकवा, पोटाचे विकार, दमा आणि फुफ्फुसाचे विकार, विषबाधा, सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, एक्स-रे, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, 2D इको, डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा रोड, जत. जत तालुका मराठी पत्रकार संघटना व व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुका कार्यकारिणी जाहीर. तालुका अध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर व डिजिटल मीडिया अध्यक्षपदी प्रकाश कळवणीकर यांची निवड. जिल्हा सदस्यपदी मनोहर पवार व दत्तात्रय सावंत यांची निवड. राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेशी संलग्न असणाऱ्या जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर, डिजिटल मीडिया अध्यक्षपदी प्रकाश कळवणीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीवर ज्येष्ठ पत्रकार मनोहर पवार, दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली. नूतन जिल्हा सदस्य मनोहर पवार, दत्तात्रय सावंत यांच्या उपस्थितीत जत येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते व्हॉइस ऑफ मीडियाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी मच्छिंद्र बाबर, डिजिटल मीडिया अध्यक्षपदी प्रकाश कळवणीकर यांची, कार्याध्यक्षपदी सुभाष कोकळे, तालुका संपर्क प्रमुखपदी संजय कोटगोंड, सचिवपदी वसंत सावंत, उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे, कल्लापण्णा बालगाव, खजिनदारपदी नारायण भोसले यांची तर प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष पोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चट्टरगी, माजी अध्यक्ष राजू माळी, मारुती मदने, सुनील घाडगे, के अजित कुमार, विनोद राठोड, संजय कांबळे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष बाबर व कळवणीकर यांनी जत तालुक्यात व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. देश पातळीवर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाने मागील वर्षभरामध्ये एक वेगळीच उंची गाठलेली आहे. पत्रकारांच्या संरक्षणासाठी काम करणे, पत्रकारांच्यासाठी काम करणे आणि पत्रकारांच्या पाल्यांसाठी सुद्धा काय करता येते का, त्यांच्या मुलासाठी काय करता येते का, अशा पद्धतीने एक समाजाचा आरसा बनवून व्हॉइस ऑफ मीडिया हे काम करत आहे. संपूर्ण देशात, राज्यात व्हॉइस ऑफ मीडियाची ज्या सदस्यांची संख्या जी वाढलेली आहे. आज जत येथे व्हॉइस ऑफ मीडियाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली आणि या नूतन कार्यकारिणीबरोबरच व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जे किट आलेले होते त्या किट प्रदान करण्यात आलं. यामध्ये जत तालुक्यातील जे पत्रकार होते ते मयत झाले कोरोनाच्या काळामध्ये, आपल्याला सोडून गेले. त्यांच्या पाल्यासाठी म्हणून एक शैक्षणिक साहित्य व्हॉइस ऑफ मीडिया राज्य संघटनेने आपल्याला पाठवलं होतं. ते आपण प्रदान केलेलं आहे. त्याचबरोबर पत्रकार म्हणून काम करत असताना आनंद अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. लेखणी जरी समर्थ असली तरी परिस्थिती बिकट असते. अशा पत्रकारांना सुद्धा काम करत असताना त्यांना बळ मिळावं, त्यांच्या पाल्यासाठी छोटीशी शैक्षणिक जे साहित्य आहे ते त्यांना मिळावं असा उदार हेतू ठेवून व्हॉइस ऑफ मीडियाने त्या आपल्या जत तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या पाल्यासाठी जे शैक्षणिक किट दिले होतं ते शैक्षणिक किट नूतन पदाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जी निवड झाली माननीय मनोहरजी पवार, त्याचबरोबर दत्ताजी सावंत आणि नूतन तालुका अध्यक्ष बाबर आणि डिजिटलचे अध्यक्ष प्रकाशराव करगणीकर यांच्यासह प्रमुख सर्व ज्या निवडी झालेल्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रदान करण्यात आलेलं आहे. एक या निमित्तानं सांगतो की पत्रकारांसाठी काम करत असताना पत्रकारांच्या पाल्यांचा सुद्धा, त्यांच्या मुलांचा सुद्धा विचार करून संघटना काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये सुद्धा व्हॉइस ऑफ मीडिया भक्कम करून जास्तीत जास्त आमच्या इथं आम्ही मदत आमच्या या पत्रकार बांधवांना कशी करता येईल अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा संकल्प जिल्हा संपर्क प्रमुख आहेत मनोहरजी पवार, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ पत्रकार सावंत यांनी केलेला आहे. त्यांना आम्ही निश्चित बळ देऊ आणि जत तालुक्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया हे प्रबळ करू. मीडिया संलग्न जत तालुका मराठी पत्रकार संघटनेची बैठक आज सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यामध्ये जत तालुक्यातील अनेक पत्रकार या बैठकीस खास करून उपस्थित होते. आज या पत्रकार संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवडी आज या ठिकाणी संपन्न झाल्या. प्रिंट मीडियाचे अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र बाबर यांची आज जत तालुका अध्यक्षमधून निवड झालेली आहे. तर डिजिटल मीडिया अध्यक्ष म्हणून माननीय प्रकाश कळवणीकर यांची निवड झालेली आहे. जिल्हा संपर्क प्रमुखपदी दत्ता सावंत, मनोहर पवार यांची निवड झालेली आहे.
कार्याध्यक्ष म्हणून माननीय सुभाष कोकळे यांची निवड झालेली आहे. तालुका संपर्कपदी संजय कोटगोड यांची निवड झालेली आहे. तालुका सचिवपदी वसंत सावंत यांची निवड झालेली आहे. उपाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी 2 पदं दिलेली आहेत. त्यामध्ये कल्लण्णा बालगाव करजगी बाबासाहेब कांबळे माडगाळ, खजिनदार म्हणून नारायण भोसले उटगी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष पोरे येळवी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये जत तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये आम्ही राबवणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या पत्रकार संघटनेमध्ये अगदी गावगाड्यापर्यंत लोकांना या पत्रकार संघटनेने मदत केलेली आहे. इथून पुढं सुद्धा तालुक्यामध्ये वेगवेगळी सामाजिक कार्य असो किंवा वृक्षारोपण असो, जत तालुका हा दुष्काळी तालुका हा कायमस्वरूपी पुढं येण्यासाठी ही पत्रकार संघटना यापुढं कायमपणे चांगल्या पद्धतीनं काम करेल. तालुक्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील किंवा म्हैसाळचं पाणी तालुक्यामध्ये आणण्यासाठी सुद्धा जत तालुक्यातील अनेक पत्रकारांचं मोठं योगदान आहे. हे योगदान यापुढं सुद्धा सातत्यानं राहील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.